आणि अयोध्येमध्ये नवीन विमानतळ झालं असून विमानतळापासून मंदिराच्या दिशेने मुख्य मार्गावरून देशभरातील रामभक्त येणार आहेत। विमानतळ ते मुख्य मंदिराचा मार्ग 10 किलोमीटर लांबीचा असून या मार्गावर फुलांची सुंदर सजावट केली जाते। झेंडूच्या फुलांची तोरणं लावून विमानतळ ते मंदिरापर्यंतचा रस्ता सजवला जातोय। याचा आढावा घेतलाय वेदांत नेमियानं। प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेली अयोध्या सध्या सजवली जात आहे। रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा भव्य मंदिरात होणार आहे आणि त्यासाठी ही तयारी केली जात आहे। अयोध्यामध्ये नवीन विमानतळ करण्यात आलेला आहे आणि विमानतळापासून अगदी श्रीरामाचा भव्य मंदिर होत आहे त्या मंदिरापर्यंत जवळपास 12 किलोमीटरचा हा मुख्य मार्गाचा अंतर आहे आणि त्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी फुलांनी अशी सजावट केली जात आहे। फुलांची आरास लावली जात आहे, फुलांची तोरण जी आहे ती लावली जात आहे। मध्ये फुटपाथवर जे काही झाडं आहेत ती झाडं जी आहेत ती पण फुलांनी सजवली जात आहे। 2 दिवसांपासून हा अजूनही प्राणप्रतिष्ठेला 2 दिवसांचा कालावधी आहे, मात्र त्या आधीच ही तयारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। कारण अंतर जो आहे तो खूप मोठा आहे। अयोध्येपासून विमानतळापासून अयोध्येचा जो मुख्य मंदिर आहे तिथपर्यंतचा अंतर जवळपास 10 ते 12 किलोमीटर होतो आणि या संपूर्ण परिसरामध्ये फुलांची अशी सजावट केली जाणार आहे। त्यामुळे कामगार जे आहेत ते आतापासूनच कामाला लागलेले आहे आणि अयोध्येमध्ये प्रवेश करताच अशा पद्धतीने फुलांची सुंदर सजावट पाहायला आपल्याला मिळतंय। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, अयोध्या धाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।